सार्थकता होण्यासाठी खंती विचार करायला पाहिजे. आणि जर तो काहीच करत नसेल तर काही न करणं म्हणजे त्याची अधोगती आहे, त्याला गाढव पुत्र व्हावं लागेल. पण मनुष्य जन्माला आल्यानंतर त्यानं कर्म केलं पाहिजे, नाही केलं तर मग त्याला अधोगती मिळते. इथं सर्व कर्मयोगी मंडळी आहे. उपस्थित असलेले बहुतांशी कर्मयोगी मंडळी आहात तुम्ही. आदरणीय पूजनीय परमश्रद्धेय आमचे हरिभक्तीपरायण आत्मारामजी महाराज रायवाडीकर संगीत अलंकार, त्यांनी मोतीराम महाराज संस्थान फळा या देवस्थानचं एक नाव महाराष्ट्रामध्ये अलौकिक बनवलं. आमचे परम मित्र श्री हरिभक्तपरायण कैलास महाराज फरकंडेकर, आमचे गुरुनाम गुरुबंधू सुधीरजी पळशीकर, त्यांनी जवळजवळ मला वाटतं भजन आणि त्यांचा जो मंगलाष्टकाचा जो संच आहे त्यांनीही मराठवाड्यामध्ये आपल्या नावाचं आणि महाराजांचं सद्गुरू मोतीराम महाराजांचं कार्य खूप वाढवलं. परिसरातून आलेली आमची आदरणीय आडगावकर गुरुजी, आमचे पांचाळ मामा, सीतारामजी मामा आदी करून सर्व मंडळी आहेत की या मंडळीपुढं आपण कर्माचा सिद्धांत मांडावा तेवढा काही अधिकारी नाही. तुम्हाला सर्वांची इच्छा म्हणून एक थोडक्यात 2 शब्दांमध्ये मांडतो. मनुष्य जन्माला आल्यानंतर कर्म करावं लागतं, पण कर्म का मनुष्याला करावं लागतं याच्यासाठी मीमांसक शास्त्रकारांना सांगितले की ज्याला हात दिलेले त्याने कर्म करावं. ज्याला कर दिले, हाताचं एक दुसरं नाव आहे त्याला कर म्हणतात बरं का. हाताला तसं 3 नाव आहे. एक त्याला हस्त म्हणतात संस्कृत भाषेत, आपल्याला संस्कृत येत नाही म्हणून आपण मराठीत त्याला हात म्हणतो. देवाने आपल्याला हात दिलेत म्हणून माणसाने कर्म करावं, त्या हाताने सत्कर्म करावं बरं का. या हाताचं दुसरं एक नाव आहे, त्याला पाणी म्हणतात. पाणी, हाताला पाणी म्हणतात. का म्हणतात? इथं इंद्र नावाची देवता आहे म्हणून त्याला पाणी म्हणतात. दान केल्यानंतर या हाताने जर दान केलं तर त्याला हात म्हणावं, नाही तर ते कर्म इंद्रियासारखं सर्वसामान्य. आणि त्या हाताला जर पावित्र्य मिळवायचं असेल तर त्याला त्या हाताने दान केलं पाहिजे. मग तुम्ही विद्यादान करा, अन्नदान करा, भूदान करा, गोदान करा, कन्यादान करा, काही पण करा. अलीकडच्या काळामध्ये दान हा शब्द सुद्धा माणसाला आवडत नाही. देणं लांब राहिलं, द्या म्हटलं, हा द्या नावाचा शब्द बी आवडत नाही. एक माणूस खड्ड्यामध्ये पडला, अंधकार होता, मेलो धावा वाचवा म्हटलं, पण तो महाकंजूस होता, कदर येऊ ब्राह्मणासारखा. पडल्यानंतर शेजारचा माणूस म्हणला, अहो खड्ड्यामध्ये पडलेला आहे, काढा काढा काढा. त्याने लगेच हात खाली केला आणि सांगितलं, अहो माणसे तुम्ही हात द्या. द्या म्हटल्याबरोबर तो शुचाप पडला जागेवर. कारण त्या माणसाला देणं तर सोडा, द्या नावाचा शब्द सुद्धा आवडत नव्हता. लोक म्हटले, अहो तुम्ही खड्ड्यात पडलात, ओरडत होता, तुम्हाला मी वर काढतोय ना. त्याने सांगितलं त्यांना द्या म्हणू नका, घ्या म्हणा. कारण त्यांना द्यायची शब्द, द्या नावाचा शब्दच आवडत नाही. त्यांनी सांगितलं तुम्ही हात घ्या. घ्या म्हटल्यावर तो चढ दिशा वर आला. मला एवढं सांगायचं की या हाताने दान केल्यानंतर हाताचं पावित्र्य वाढलं जातं. हस्तो पवित्रम यदि दान पुण्यम, पादम पवित्रम यदि तीर्थयात्रा, मुखम पवित्रम यदि नाम घोषम, हृदयम पवित्रम. त्याला पावित्र्य मिळवायचं असेल तर त्याने दान करावं. आणि जो देतो त्याला हात म्हणतात. याचं दुसरं एक नाव आहे, याला पाणी म्हणतात. काम केल्यानंतर त्याचं पेन्शन घ्यावं, कष्ट केल्यानंतर त्याची मजुरी घ्यावी, घेत असतो म्हणून याला पाणी म्हणतात. देत असतो म्हणून याला हात म्हणतात, तसं घेत असतो म्हणून याला पाणी म्हणतात. आणि त्या देण्यामध्ये अहंकार वाढेल किंवा घेण्यामध्ये मद चढेल, या घेण्याची आणि देण्याची त्याची उन्माद अवस्था होईल आणि तो अधोगतीला जाईल. म्हणून या हाताचं तिसरं नाव आहे, त्याला कर म्हणतात. कर
अहंकार उत्पन्न होईल आणि तो अधोगतीला जाईल. म्हणून या हाताला कर म्हणतात. कर जोडितो कते काळी आपण असा वेजवळी. भगवान परमात्म्याला प्रार्थना करण्यासाठी, शरण जाण्यासाठी आणि जीवाची सार्थकता करण्यासाठी जीवनाची या हाताला कर एक हा शब्द आले. आणि म्हणून या हाताने, पाण्याने किंवा या कराने कर्मच करावं लागतं. कर्म करण्यासाठीच देवाने आपल्याला हे इंद्रिय दिलेले आहे. दिले इंद्रिय हात पाय कान, जे ज्ञानेंद्रिय आणि कर्म इंद्रिय आहे देवाने आपल्याला दिलेले वस्तू आहेत महाराज. त्याचा जर आपण समाजासाठी आपलं कर्तव्य म्हणून निर्मत्सर, निरहंकार या अवस्थेमध्ये जर आपण आपले कर्म जर समजा समाजाला समर्पित केले तर तो कर्मयोगी होतो. विठाला 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 मी ज्या वेळेला लोह्याला शिकायला आलो, फळ्यामध्ये शिकत नाही म्हणून भाऊने सांगितलं मामाकडे लोह्याला ठेवा. 1995 आलो आणि 1996ला जानेवारी महिन्यामध्ये ह्या कैलासवासी देवराव पाटील वाचनालय या वाचनालयाची स्थापना होती. हे जे घर बांधतेवेळेस चंद्रकांत क्षीरसागर त्यांच्या पुतण्या आणि मी ह्या घराच्या इटा वगैरे खाली केल्या. बांधलं होतं, नुसता ओटा केला होता आणि चवळ टाकलं होतं. त्या वाचनालयाची स्थापना करत असताना आदरणीय वारकऱ्यांचं वैभव आमचे रोहिदासरावजी चव्हाण साहेब त्यावेळेस विधानसभेच्या पदावर होते आणि तो उद्घाटनाला आल्यानंतर त्यांची चहा पाण्याची व्यवस्था माझ्याकडे होती. आपले दुधमल म्हणून एक नगरसेवक होते, आहेत का नाही आता नाही, आणि पवारसाहेब म्हणून एक विठ्ठलराव कोणतरी होते. की तुमच्या तिघाची व्यवस्था माझ्याकडे लावलेली होती. त्याच्यानंतर समोर यायचा हा शेवटचा त्यांच्या गोड जेवणानिमित्तच योग आला. मला एवढं सांगायचं की मनुष्य जीवनामध्ये कर्म केलं असताना, कर्म जर ईश्वर अर्पण बुद्धीनं केलं तर ते भगवत अर्पण होतं. आणि भगवत अर्पण जर आपलं कर्म होत असेल तर त्याला कर्मयोगी म्हणतात.
आणि तेच कर्म वैकुंठवासी आमचे अमृतरावजी मामा सर यांनी कर्म समाजाला समर्पित केलं. त्याचा अहंकार नव्हता त्यांच्याकडे, अहंकार नव्हता. माझ्याकडे एवढे विद्यार्थी शिक्षक झाले. आता आम्ही सांगतो 100-200 विद्यार्थी आमच्याकडे परिसरात फिरतायत. कैलास महाराज ह्या गावात माझा शिष्य आहे, त्या गावात माझा अमुक आहे, असं त्यांना कधी अहंकार नव्हता मला की एवढे माझ्याकडे विद्यार्थी अधिकारी झाले, पुढारी झाले, कार्यकारी झाले. पण त्यांनी स्वतःचा स्वभाव कधी बदललाच नाही, कधीच बदलला नाही. आणि ते ईश्वरार्पण बुद्धीनं कर्म केल्यामुळं त्यांचं कर्मच त्यांना उद्धारक तारक ठरलं. तर काय माणसाच्या जीवनामध्ये भोग आणि रोग हे प्रारब्ध अधीन असतो. मनुष्य कर्मामध्ये स्वतंत्र आहे, पण कर्माच्या फळामध्ये तो परतंत्र आहे. कारण कर्माचा फलदाता फक्त तो एक ईश्वर आहे. ते दुसरं काम कोणीही करू शकत नाही, किंवा करण्याचा शानपणा ज्याने ज्याने केला तो झापला नाही. विठाला कर्म करत असताना आपण जे कर्म करतोय आणि साधुसंतही कर्म करतात, पण त्यांचं कर्म हे त्यांचं भक्ती होते. स्वतःचा जगाचा उद्धार होतो आणि आपलंच कर्म आपल्याला जड होतं आणि आपल्यालाच अधःपतनाला का जावं लागतं. असा काही साधक मंडळींनी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना प्रश्न विचारला. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही काहीतरी करा, मनुष्य जन्माला आला, उगा व्यर्थ वाया जन्म घालू नका असं सांगताय, पण नेमकं काय करावं. कारण त्यांनी सांगितलं हरीचं साधन करा. पण हरीचं साधन करा तर संसार करणं हे ईश्वरार्पण बुद्धीनं जर केलं तर विधीने शेवण विषय त्यागाते समान, तेही काय सेवाच आहे, भक्तीच आहे. कोणताही व्यवहार जर केला तरीही समजा ठीक आहे. मग वेदाने अनंत साधन सांगितले, शास्त्राने अनंत साधन सांगितले. प्रत्येक साधन हे देवाकडे नेण्याचंच आहे. मग तो संसार असो, ब्रह्मचारी असो, किंवा वानप्रस्थ असो का गृहस्थ असो, कोणताही आश्रम असेल, कोणताही अधिकार असेल, कोणतीही व्यवस्था असेल, कोणतीही अवस्था असेल, कोणताही प्रसंग असेल, कोणतीही परिस्थिती असेल, ही फक्त भगवंताकडेच नेते आणि भगवंताकडे नेते हे खरं आहे. पण प्रत्येक जण सद्गतीला का जात नाही, अधोगतीला का जातो. साधन तर हरीचं प्रत्येक जणाचं आहे ना. तर नाथ महाराजांनी त्याचं एक उत्तर दिलं की तुम्ही जे कर्म करताय ते कर्म तेच आहे, फक्त त्याचं वर्म चुकलेलं आहे. आणि वर्म जर चुकलं तर चुकलिया वर्म फेरा, चुकलिया वर्म फेरा पडे, चुकलिया वर्म फेरा पडे. मनुष्य जन्माला आला आणि त्याचं जर वर्म चुकलं ना, वर्म चुकलं की माणसाला फेरा पडतो, म्हणजे विचारात पडतो, दुःखात पडतो, क्षीण होतो, त्याला सीन येतो. गुरुवारी आमचे गुरुजी पूजनीय पूज्यपाद श्री रामरावजी महाराज राऊत नेहमी दृष्टांत सांगायचे. आता श्रीमंताची मुलगी शिक्षक पाश्चात्य देशामध्ये जाऊन शिकून आली. तर शिकून जरी आली तरी मी तिच्या घरी योगायोगानं असं झाले की तिचे स्वतःचे मालक हॉटेलमध्ये किंवा काही बाहेरचं खात नव्हते, फ्रूट वगैरे कुठलंच खात नव्हतं. तिला स्वतः स्वयंपाक करायची वेळ आली. त्याच्या आईला फोन लावला ना, म्हणे आई काय करावं आता, मला तर अशी वेळ आली. त्याने सांगितलं काय नाही म्हणे, आता सगळ्या गोष्टी उपलब्ध झाल्या, सगळ्या गोष्टी काहीच म्हणजे अशक्य नाही. जा म्हणे मार्केटमध्ये जायचं, एक बुक घेऊन ये, पाक शाळेचं एक बुक भेटतं. त्या बुक स्टॉलमधून तिने बुक आणला आणि त्याच्यामध्ये मालकानं सांगितलं आमच्या घरी आज पाहुणे येणार आहे तर पुरणपोळ्याचा स्वयंपाक कर. पुरणपोळ्याचा स्वयंपाक कर म्हटल्यानंतर आता ह्यांनी पोळ्या खाल्लेल्या केलेल्या नाही, पोळ्या कशा कराव्या त्याच्यामध्ये त्याची लगेच ती व्याख्या काढली, पान नंबर काढला, पेजेस काढला, त्याच्यावरून लगेच त्यांनी साहित्य जमा केलं. त्याला पुरण पाणी लागतं, डाळ शिजवावी लागते, इतकी डाळ लागते, इतकी कणिक लागते, अमुक तमुक सगळ्या गोष्टी ठीक आहे, सगळं केलं, व्यवस्थित झालं. तर तिनं ज्या वेळेला त्या कणकीमध्ये पुरण घालायच्या ऐवजी पुरणात कणिक घातली आणि पोळी लाटायला सुरुवात केली. पोळी होईच ना, ते भारताचा नकाशा तयार व्हायला लागला. परेशान झाली, घामाघूम झाली, डबल पुस्तक पाहिलं, डबल तेच साधन दिसतंय, पुरणात पोळी, पुरणात पोळी. त्याच्या काहीच लक्षात येईना, परेशान झाली. पाहुणे तर घरी येऊन जांभळ्या देऊ लागले, हा करू लागले. आता काय करायचं. जुनी म्हातारी बाई होती, आता हे अनपड बाईला काय करणार, काय सांगून पहिले पुस्तकातलं ज्ञान
पण शेवटी त्या बाईनं विचार केला की लेकरू काहीतरी चुकतंय, म्हणून जवळ गेल्यानं सांगितलं, बाई काय चालू? काय नाही म्हणा आजी, बराच वेळ झाला मी परेशान आहे पुरणपोळ्या करण्यासाठी. सगळं साहित्य जमा केले, सगळं केले. त्यांनी सांगितलं कसं केलंय सांग बरं. त्यांनी सांगितलं काय नाही, आम्ही पुरण हे कणकीमध्ये घालतो आणि त्याचं लाटण्याने लाटतोय, पण त्याची पोळीच तयार होत नाही. ते म्हणे कशी होईल? म्हणे पुरण नाही का? आहे. कणिक नाही का? आहे. लाटणं नाही का? आहे. पाणी सगळं मीठ मिळतो, सगळ्या गोष्टी व्यवस्थित, मग पोळी का होत नाही? आलाच पाहिजे. साधन जर बरोबर आहे, साध्य मिळालंच पाहिजे, त्याची पोळी झालीच पाहिजे. नाही, त्याचं वर्म चुकलं. त्याचं वर्म काय? पुरणात कणिक घालण्याच्या ऐवजी कणकीमध्ये तू पुरण घाल. अहंकार वृत्तीनं कर्म करण्यापेक्षा, कर्माचा अहंकार धारण करण्यापेक्षा ईश्वर अर्पण बुद्धीनं तू कर्म कर, म्हणजे तुझी काय होईल? कणकीत पुरण जाईल आणि तिथून तुझी पोळी होईल, किंवा तू कर्मयोगी होशील आणि कर्माने तुझा उद्धार होईल. मग आम्ही कर्म करतोय, ते कर्म आम्हालाच पतनाला नेतोय. त्यावेळेला नाथ महाराजांनी सांगितलं की बाबा तुम्ही असे कर्म करा, असे कर्म करा की ते कर्म हरिप्राप्तीचा असलं पाहिजे. महाराज अभंगाच्या रे बाबा प्राप्तीचं साधन झालं पाहिजे तुमचं कर्म. जर तुमच्या कर्मापासून जर देव दुरावल्या जात असेल तर ते कर्म स्वतःच समाजाचं वाटोळं करते. आणि तुमचं कर्म जर समजा समाजाचं हित करत असेल, समाजाचा जर उद्धार करत असेल, समाज अधोगतीला सद्गतीला जात असेल तर तुमचं कर्म हे भगवत प्राप्तीचं साधन आहे. समाजाची सेवा करावी हे शरीराचा त्या समाजाशी संबंध आहे. आणि समाजाची जर आपल्याने जर समजा जीवाची सेवा होत नसेल, समाजाचं जर वाटोळं होत असेल तर आपलं कर्म तो 2 माळीचा असो का बिनमाळीचा असो आपल्याला नक्कीच दुःखाला कारणीभूत होणार. समाजाचं हित होत असेल,
तर आपण केलेली क्रिया सुद्धा निश्चित आहे का विहित आहे ही साधू संतांनी पाहिली नाही किंवा भगवंतांनी सुद्धा पाहिली नाही. पाहणाऱ्यानं पाहिली असेल किंवा पाहत पाहत त्यांनी त्यांचं आयुष्य घातलं असेल, पण संत मंडळी आणि भगवान परमात्म्याने त्यांची क्रिया, सज्जन कसायाची क्रिया पाहिली नाही, आतला भाव पाहिला. शबरीचे तिने कोणत्या कोणत्यानं दात घासले होते त्यांचं मुख पाहिलं नाही, तिच्या आतमधला भाव पाहिला. चल विदुरा घर जावे प्रभुजी, चल विदुरा घर जावे प्रभुजी, चल विदुरा घर जावे प्रभुजी, चल विदुरा घर जावे. सुदाम जी के जावला, बड़ी के सुदाम जी के जावला, भारताचा सम्राट होता दुर्योधन, आणि 5-6 किलोमीटर अंतरावरून त्याच्या स्वागतासाठी हजारो सैन्य उभा केलेलं होतं. भगवान श्रीकृष्णाचं आगमन होत होतं हस्तिनापुरात दिल्लीमध्ये. त्यांच्या जेवणाची स्वतंत्र व्यवस्था केली होती, पण भगवान परमात्म्याने कृती पाहिली नाही, त्या कृतीचा उद्देश पाहिला. आणि उद्देश पाहिल्यानंतर सर्व दुर्योधनाची मेजबानी बाजूला केली आणि विदुर काकाच्या घरी केळी खाली नाही महाराज, केळीची सालपाट खाली. कारण भगवान परमात्मा जगाचा मालक आपल्या घरी येते. काकाजींच्या मंडळीच्या ध्यानातच नाही की हा जगाचा मालक. कृष्ण घरी आला म्हटलं की त्याची अंतकरणातली जी भावना आहे ती उन्माद झाली, एकदमच विधेय अवस्था झाली. पाठ कृष्ण परमात्म्याला टाकायचा तर पाठावरच आपण बसली, त्यांना म्हणली बसा खाय. केळी खायला आणली होती, बाजूला केळी होती, ती केळीचे सालपाट काढले आणि गड्डा हातामध्ये ठेवला, त्या केळीचा गर सालपाट दिले कृष्णाच्या हातावर, हे घ्या. परमात्म्याने ती साल सुरू केली खाला. त्यांनी बघितलं देवबाप्पांना वाढलेलं नाही वाटतंय तुंब नाही का. त्याच्यामध्ये काही काही माणसं असं महाराज खालं तर तुपाशी नाही तो उपाशी. काही संन्यासी माणसं अशी असतात की त्यांना दिलं तर तुपच लागतं, घी होणार म्हणतात. आता आमच्या संस्थांमध्ये नेहमी कधी कधी संन्यासी आचार्य महात्मे येतात. एक महादेवाकडं खाली गंगेकडं संन्यासी 8-10 आले, उघडीच पडले वाळू. त्यांना जेवायचं विचारल्यानंतर हे बच्चे हम नाही खाते मग वस्तून केलं, 2दा-3दा बाजूला सडलं, कोणी जवळच जाईना. जुन्या माणसाने विचारलं बाबा का खात नाही कोणी, आम्ही घी होणार. आता घी म्हटलं बळ्यात कोणाला घी समजच ना, घी कशाला म्हणतात, घी कशाला म्हणतात. तेवढ्यात एक जणांनी सांगितलं घी म्हणजे तूप. अलीकडच्या काळात तूप म्हटलं की चिव. आता ते तूप पाहिजे आणि तुपासोबतच जेवण करायचंय. मला एका माणसाने त्यांना जेवण दिलं, केली त्यांची इच्छा पूर्ण केली, पण ते रात्रभर उपाशी राहिले. दुसऱ्या दिवशी जेव घातलं, तुपासंगत जेवले नाही तर जेवलेच नाही. मला एवढं उदाहरण एवढ्या करता सांगत होतो मी की एवढा जी मेजवानी परमात्म्या पुढं होती ती सर्व टाकून दिली. आणि विदुर काकाच्या घरी मंडळीने केळाच्या साली दिल्या खाल्या. का मी एवढं सांगतोय, कृती काय याला महत्व नाही, कृतीचा उद्देश काय याला महत्व. कोणत्या उद्देशाने कृती केली जाते बरं का. पूजनीय आमच्या मामानी कृती केली, इतका कडक स्वभाव होता महाराज. दुसरा आगणीच त्यांच्या भीतीपोटीच मी तर जवळ जात नव्हतो. सर्वांनाच माहिती, थोडं पण कमी जास्त जमत नव्हतं. साधी कपड्याला निळी जर कमी जास्त झाली, निळी सुद्धा चालत नव्हती. पण त्यांचा उद्देश असा होता की त्यांच्या सहवासात गेला रे माणूस
की त्याचं कल्याणच झालं समजायचं. म्हणजे अग्नीचा स्वभाव जर समजा त्याचा दुरुपयोग केला तर चटका बसतो आणि त्याचा सदुपयोग केला तर हजारो समाज प्रकाशामध्ये आणि अन्न उदरनिर्वाहाचं साधन बनतं. तसं त्यांचं जीवन होतं. पण कर्म करत असताना कर्माचा अहंकार नसावा. परमात्मा त्यातला भाव पाहतो. भाव जर चुकत असेल तर तेच कर्म आपल्याला अधःपतनाला नेतं. म्हणून नाथमारच सांगतात, बाबा तुम्ही साधन करत आहात ना, ते हरीचं साधन झालं पाहिजे. आणि जर त्याच्यामध्ये जर समजा हरी भगवान परमात्मा जर समजा मिळत नसेल, समाज जर सुखी होत नसेल, तर ती केलेली क्रिया आहे म्हणजे तिचा नाश पावणार आहे. त्याच्या ठिकाणी आश्रय नाश आहे, परता नाश आहे आणि ते कर्म केलं असताना त्याचा स्वभाव नाश आहे. करणाराचा सुद्धा 3 प्रकारचा नाश आहे. विठाला विठाला झणी करणीचे करू नका. म्हणजे ज्या कर्मानं स्वतःलाच दुःख होईल, समाजाला दुःख होईल, किंवा जे कर्म केलं असताना आपल्या पूर्वजाला काळिंबा लागेल, हे कर्म त्याच्या जीवनामध्ये करू नये. झणी करणं म्हणजे त्याचा कालानं, देशानं आणि वस्तुतः नाश आहे. त्याच्या ठिकाणी 6 प्रकारचा विकार आहे बरं का. हे गुरुजीनंच सांगावं. विठाला विठाला हरीचं साधन करत असताना जर साधन ते हरीचं नाही झालं तर ते नाश पावणारं, दुःख देणार आहे. आणि जे दुःख देणारं साधन आहे ते माणसाने करू नये. आणि जर केलंच तर काय होईल? तुका म्हणे ऐसे झाली या वाचून, करणे तो सीन वाटत ज्याच्यासाठी करावं लागतं ते जर प्राप्त होत नसेल तर केलेलं साधन माणसाला दुःख देतो, क्षीण होतो. आणि क्षीण कधी होत असतो की आपलं साधन चुकल्यानंतर, किंवा साधनही बरोबर आहे पण त्याचा वापर जर चुकला, त्याचं वर्म चुकलं तरी क्षीण होतो. कृष्णाचं जरासंधाचं काय होतं? जन्मवय होतं. काय होतं? त्यांच्या जरासंधाच्या 2 मुली कंसाला दिलेल्या होत्या. कंसाचा हा भाषा होता. भाषानं समजा मामाचा कंस आहे धेंडे एका चापटातच मारून टाकलं कंसाला. माझ्या मुली विधवा झाल्या म्हणून त्या जरासंधाला राग आला. तो सार्वभौम चक्रवर्ती मगध देशाचा राजा होता. त्याने महाराज राजा कोणी योद्धा दिसला की त्याला जिंकायचं, आपल्या बंदीखान्यामध्ये टाकायचं. एवढा बलशाली माणूस जरा नावाच्या राक्षसीने जोडलेला, त्यांनी असं ठरवलं की कृष्ण जिवंत असेल तोपर्यंत मी घरी येणार नाही. लाखो हजारो सैन्य त्यांनी तयार केलं आणि स्वतःही बलशाली होता. युद्धाला तयार झाला. भगवान परमात्म्याच्या लक्षात आलं की आता हे गोकुळातले मथुरेतले माझ्यामुळं हे जरासंध ह्या लोकांना विनाकारण त्रास देणार आहे. पहिले कंसामुळे त्रास झाला, आता त्याच्या सासऱ्यामुळे त्रास होईल. म्हणून त्यांनी म्हटले बाबा आता मी तुमचं गाव सोडतो. गोकुळामध्ये राक्षस येऊ लागले म्हणून मथुरा स्वीकारली. मथुरेमध्ये ते जरासंध येऊ लागला, कालीवन येऊ लागला, शाल्व, दंतवक्र असे मोठमोठे बलाढ्य योद्धे येऊ लागले म्हणून त्यांनी तेही गाव सोडलं. म्हटले मी तुमच्यात राहतच नाही. पारलं की आपलं गावाच्या बाहेर एकटा जीव सताशिव नको म्हटले, आपलं आपलं बाजूला. द्वारकेमध्ये समुद्रात विश्वकर्म्याला सांगितलं आणि आपली नगरी निर्माण केली. जरासंधानं ठरवलं की याची नगरीच बुडवायची. जोपर्यंत याची नगरी आणि हे मरत नाही तोपर्यंत मी घरी जाणार नाही किंवा हेच करणार नाही. तेसोदिशीचे राजे जमा केले, युद्ध केलं. महाराज बरेच लोक 18 वेळेस त्याला युद्धात पराजित केलं. त्याला मरणच नव्हतं. भगवान परमात्म्याला माहित होतं की माझ्या हाताने याला मरण नाही. मग त्याने अशी युक्ती रडवली, 18 वेळेस प्रयत्न केले, 18 वेळेस तो हारला तरी तो पुन्हा युद्ध सैन्य घ्यायचा आणि पुन्हा युद्ध करायचं. आणि असं ठरवलं. घरी बसल्या बसल्या नारदानं त्यांना सल्ला दिला आणि सांगितलं, अरे म्हणे असं कर, ते पाण्यामधली वस्तू आहे, त्याला काय थोडंसं तू असं केलं कोणतं अवघड.
त्याच्याकडे एक शक्ती होती, अशी गदा होती. ते गदा त्यांनी जर एक वेळेस फिरवली की ते 1 किलो योजन जात होती. अलीकडे त्याला किलोमीटर म्हणतात. गणित लागलेले सेंटीमीटर, किलोमीटर, मिलीमीटर. ते एक वेळेस फिरवली की ती 1 योजन जात होती. आणि त्याच्या ज्या ठिकाणी त्याचं राहण्याचं ठिकाण होतं तिथून 100 योजन काय होते, द्वारका होती. त्यांनी विचार केला 100 वेळेस फिरवायची आणि फेकायची, ऑटोमॅटिक द्वारकेत जाणार, द्वारकाही बुडणार आणि कोण कृष्णही बुडणार. त्याला काय मत, यांनी अनेक लोक बुडलेले तारले. त्यांनी 99 वेळेस फिरवायची, 100 वेळेस फिरविणार. एवढ्यामध्ये 100 वेळेस फिरविणार, एवढ्यामध्ये त्याला संशय व्हायचा, अरे कडे आपण काय 99 झालेत का 100 झाले. 99 झाले असतील आणि 100वा म्हणून जर फिरवला तर 101 झाला तर द्वारकेच्या पलीकडे गदा पडेल. आणि 100 म्हणून 99 म्हणून फेकायला गेलं तर काय होईल, अलीकडच पडेल. त्याला 99 होईपर्यंत मापता यायचं. 100व्या क्रमांकाला त्याला संशय व्हायचा की 100 झाले का 101 झाले का 99 झाले. असं त्यानं फिरवायची, फिरल्यानंतर पुन्हा संशयाला गदा खाली ठेवायची, फिरवायची, पुन्हा संशयाला पुन्हा गदा खाली ठेवायची. महाराज आपलंही तसंच आहे. आपणही आपल्या जन्मामध्ये 100 वर्षाचं आयुष्य उगं फिरवितो बरं का, फिरवितो आणि पुन्हा लक्षात येते की काय नाही राव, सगळं ठेवून द्यायचं. क्या जीवन की पकड़ी आस, हाथों में लिया नहीं तेरा घास. क्या भरोसा है इस जिंदगी का, ये साथ देती नहीं किसी का. महाराज कोणालाही साथ देत नाही, कोणालाही, कोणी असो. मग गेले दिगंबर ईश्वर विभूती. रावणासारखं आपण कमवू शकत नाही, आयुष्य कमवू शकत नाही, आरोग्य कमवू शकत नाही, पैसा कमवू शकत नाही, धन कमवू शकत नाही. कारण रावणाच्या घरात पैसा नव्हता, घरात धन नव्हतं, तर घरच धनाची होती. घरात सोनं नव्हतं, त्यांच्या घरच सोन्याची होती. बरं 1-2 नव्हती. सोनियाची पुरी समुद्राचा वेळा, सोनियाची पुरी समुद्राचा वेळा, सोनियाची पुरी समुद्राचा वेळा, सोनियाची पुरी समुद्राचा वेळा.
होती. घर म्हटल्यानंतर तिथं तोळ्यावर ग्रॅमवर असं काही नसतं, टनाने मटेरियल लागतं आपल्याला माहिती. याची 7 करोड घरं, किती मोठा माणूस झाला, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री नाही, देशाचा पंतप्रधान, राष्ट्रपती कोणी जरी झाला, इमानदारीनं केलं तरी 30% साहेबांसारखं जरी केलं तर तो तर श्रीमंत होणारच नाही. पण त्यांनी लोकशाहीला काळिंबा जरी फासला तरीही रावणा एवढं एक बी रावणाचं घर बांधू शकत नाही, एक बी बांधू शकत नाही, एवढी त्याच्याकडे संपत्ती होती. महाराज संतती असे काही थोडे आंधळे बेकार मोकार टुकार लेकरं नव्हते त्याचे. मेघनाथ नाही का, देवांत, नरांत अशी 1-2 लेकरं नव्हती त्याला, 1 लाख मुलं होती. महाराज मुलाला मुलं बी असेच होते त्यांचे, 1.25 लाख नातू होते. एवढी लेकरं असं कसं? त्यावेळेस ऑपरेशन नव्हतं आणि ती गोष्ट कायदा नव्हता, कायदा त्यांच्या हातात होता. बायका 80,000 होत्या, 1-2 नाही. ज्याच्याकडं 80,000 बायका आहेत, 1.25 लाख मुलं आहे, नातू आहेत, 1 लाख मुलं आहेत, 14 चौकड्याचं ऐश्वर आहे महाराज, ते सुद्धा काही घेऊन जाऊ शकत नाही. आणि त्याच्या सुद्धा इच्छा पूर्ण होत नाही. त्याच्या 3 गोष्टी अपूर्ण राहिल्या. पहिलं की ज्या समुद्रात येणं जाणं होत होतं भारत लंकेत, ते लंकेत त्याला वाटेनं ताण लागल्यानंतर पाणी भेटत नव्हतं. त्याचं म्हणणं होतं की हा समुद्रच गोड करून टाकू, त्याला खारा समुद्र गोड करायचा होता. आणि जे सोनं होतं, सोनं दिसायला चांगलं आहे पण असायला त्याचा काय उपयोग आहे? त्याच्यात अकरज नावाचा अग्नी, भौमदीप्य धैर्याकारच भेदात न्यायशास्त्र सांगतं. सोन्यामध्ये अग्नी असल्यामुळे त्याला ते धातू पवित्र आहे, पण त्याच्यापाशी उष्णता जास्त आहे, भयान उष्णता. मेरू पर्वतावर जास्त पाऊस सतत का पडतो? 12 तास पाऊस पडतो बरं का. मोठमोठ्या धाराशिवासारख्या पडतात पाण्याच्या. का पडतात? कारण तिथं उष्णता जास्त आहे, ते सोनं तापले जातं. ते मेरू पर्वत पूर्ण सोन्याचं, त्याच्यात अग्नी असतो, सूर्याचे किरण, त्या दोन्हीमुळे ते जास्त तापले जातात. म्हणून तिथं दिवसभर पाऊस पडतं, रात्रभर फक्त उघडं राहतं. पृथ्वीचा असा भाग आहे असं विज्ञानाचं मत आहे. आणि ज्ञानोबरायांनी 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी सांगून ठेवलेली. मला एवढं सांगायचं की एवढं त्याच्याकडे सोनं होतं पण त्या सोन्याला सुगंध नव्हता, सोन्याला सुगंध नव्हता. आणि लोक म्हणायचे गेल्यानंतरच म्हणतात की स्वर्गवासी, वैकुंठवासी. त्याचं म्हणणं होतं की आपण बी तुकोबरायासारखं करून बघा, पण नाही महाराज, चालत नाही. कोणाचंही कोणाला चालत नाही, आणून जमत नाही. त्यांनी प्रयत्न केला, या 3ही इच्छा राहिल्या आणि तोंडात माती पडून मेला. मला एवढं सांगायचंय की ज्यांनी एवढं मोठं साधन केलं, ते संसारामध्ये साधन केलं, पण ते समाजाला त्याचा उपयोग आला नाही, समाजाला घातक ठरलं आणि स्वतःच समाजाचं वाटोळ झालं. का वाटोळ झालं? तर त्यांनी हरीचं साधन केलं नाही, झणीकरणीचं केलं. जेणेकरून तुम्ही असं करू नका. बरं, असं जर चुकून एखाद्याच्यानं झालंच तर त्याचा परिणाम काय? महाराज अभंगाच्या
पूर्वार्धामध्ये हरीचं साधन सांगितलं, कर्म सांगितलं, आणि उत्तरार्धामध्ये जर ते कर्म आपल्याकडून घडलं तर स्वतःच समाजाचं वाटोळ सांगितलं. पूर्वार्धाच्या तुकड्यातलं जे समजा साधन हरीचं म्हणून सांगितलं, हरीचं साधन जर काय केलं तर काय होईल? जन्म पुन्हा येणार नाही, जन्म मरणाचं दुःख होणार नाही आणि एमाच्या यातना होणार नाही. आणि झणीकरणीचं केलं तर त्याचा परिणाम काय होईल? एमाच्या यातना होतील. मारिती तोडीती झोडीती निष्ठुर एमाचे किंकर. 1-2 दिवस नाही, बहुसाल. काय 1 घंटाभर PCR काढला म्हणजे तेवढं भागणार नाही. रोजच काढणार नाही कीर्तनामध्ये रस अलंकार कसा भरावा हरिभक्तीपर्यंत कैलास महाराजांकडून शिकावं. रामकृष्ण हरी. झणीकरणीचं जर केलं तर त्याचा परिणाम एमाची यातना आणि जन्म मरणाचं दुःख भोगावं लागतं. आणि हरिप्राप्तीचं जर समजा हरीचं जर साधन केलं तर त्याचा परिणाम एमाची यातना चुकेल आणि जन्म मरणाचं दुःख होणार. जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी भाग. पुन्हा जन्म मरणाला यावंच लागणार नाही हरीचं साधन जर केलं तर. महाराज मग कोणतंही साधन हरीचंच आहे आणि ते केलं असताना हरीची प्राप्ती होते असं शास्त्र सांगतं, धर्मशास्त्र सांगतं, पुराण सांगतो, इतिहास सांगतो, संतांचा अनुभव सांगतो, वेद सांगतो. आणि मग हरीचं कोणतं साधन आहे? नेमकं साधन आहे तरी कोणतं? साधने बहुत आहेत बरं का, पण त्या साधनापासून निश्चित साध्याची प्राप्ती होईल हे सांगता येत नाही. पण त्या सर्व साधनाचं एक सार आहे. ते सार महाराज अभंग साधनाचे सार